हॅलो गाईज, आज फायनली मी माझ्या घरी चालले. तसं मागच्या वेळेत तुम्हाला मी सांगितलं होतं मी माझ्या आईकडे आले, तर आज मी माझ्या घरी चालले. आणि हा रस्ता आता बघा, मी बस स्टॉपकडे म्हणजे स्टॉप आहे तिथे बस येते चालले. आता बघू, आता बस टाईम नसतो इकडे काही. आता जशी बस येईल तशी जाऊ आम्ही. हॅलो गाईज, खूप वेळ झाली बसची वाट बघतो आम्ही. जर तुम्हाला मी मागाशी सांगितलं की तर टाईम नसतो बसचा, पण आम्ही याच्या अगोदरच बस बस निघून गेली. पण आता गाडीचं तर काही गाडी असेल म्हणून वाटत तर नाही. बघू आता कोणती जर एखादी पिकअप वगैरे भेटली तर त्या गाडीने जाऊ आम्ही. खूप वेळ झाला आम्ही वाट बघतो आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. तर आता बघू कोणती गाडी भेटते. पोरं खूप वैतागलेत, ऊन पण खूप झालं आहे, गाडी पण येत नाही आहे. प्रत्येक गाडीला हात करते पण कोणीच थांबत नाही आहे. बघू आता कोणती गाडी भेटते. जी गाडी भेटेल त्या गाडीने जातो मला सांग. हॅलो गाईज, आम्हाला गाडी तर नाही भेटली, पण बघा आता आम्ही ह्या रोडने तुम्हाला ह्या रोडने आम्ही चालू आहे चालत. हे बघा, आता गाडी जर बघू आता रस्त्याने जर एखादी गाडी भेटली तर बघू, भेटले तर जाऊ. गाईज ऊन पण खूप झालं, रस्त्याला गाड्या आहेत पण एकही गाडी थांबत नाही. आणि पोरं पण खूप वैतागले, आम्ही खूप वैतागलो. आता बघू रस्त्याने बघू पुढे एखादी गाडी भेटली तर भेटली. आता माहीत नाही घरी झाला किती उशीर होणार आहे आणि किती नाही. हाय गाईज, मग अशी अजून पण गाड्या भेटली नाही आहे. चालतच चाललो आहे, दम पण खूप लागला आहे. अजून पण एक पण गाडी भेटली नाही. मग अशी बोलली आम्ही चालत चाललो आहे, अजून एक पण गाडी नाही भेटली. पाणी पण थोडंसंच आहे. अजून बघू आता एखादी गाडी भेटली तर जाऊ, त्याच्याने बघू. थोडंसं पुढे गेल्यावर परत सांगते तुम्हाला. बाय. हॅलो गाईज, आम्ही जाऊन लागले आता. इकडे गेली होती पोरांची, त्यांना भूक लागली होती म्हणून. अजून पण गाडी भेटलेली नाही आम्हाला. खूप वैतागले, चालून पाय दुखायला लागले. पोरं वैतागले म्हणून तर गावच पण इथे थांबले. बघू अजून किती वेळ गाडी भेटत नाही आहे. थोडं ऊन लागल्यामुळे सावलीत बसलो होतो थोडंसं. हॅलो गाईज, अजून थोडं पुढे आलो आहे आम्ही आता. अजून पण गाडी भेटलेली नाही आम्हाला. हॅलो गाईज, खूप वेळ झाला आम्हाला गाडीच नाही भेटलेली. खूप वैताग आला, पोरात कंटाळले. 2-2.5 तास झाले आम्ही चालत ह्या गावापर्यंत पोहोचलो घरापासून. तुम्हाला जसं मगाशी सांगितलं मी तसं. अजूनही गाडी आलेली नाही आहे. आता माहिती नाही मला घरी जायला किती वेळ होतो आहे. गाडी किती वाजता येते हेही माहीत नाही. ते आजूबाजूला विचारलं पण तेव्हा तर अजून गाडी येईल वाटत नाही. असं बघू आता कोणती गाडी भेटते आणि कोणती नाही. हॅलो गाईज, फायनली आम्हाला तिथून गाडी भेटली म्हणजे एक ट्रॅक्टर होता. त्या ट्रॅक्टरमध्ये आम्ही आलो, कारण की आम्हाला दुसरं ऑप्शनच नव्हतं. कारण की आम्हाला पुढे गाडी भेटणार नाही म्हणून आम्ही त्या ट्रॅक्टरमध्ये आलो. आता पुढच्या स्टॉपला आलो. आता बघू इथे पण गाडी भेटते की नाही भेटते. कारण की गावाला कसं इकडं टाईम म्हणजे सकाळी जर लवकर निघालं तर गाड्या भेटतात, जर उशिरा निघालं तर गाडी नाही भेटत. बघू आता भेटते की नाही भेटते. हाय गाईज, तर मी गाडीत बसले. आता गाडी तर भेटली आहे, अजून गाडी भरली नाही आहे. निघायला किती टाईम आहे अजून माहिती नाही आहे. बघा, बाय. हॅलो गाईज, इथे पण खूप वेळ झाला आम्ही थांबलो. इथंही गाडी नाही आहे. एक आली होती, त्यात पण एकच सीटसाठी जागा होती. म्हणजे आम्ही दोन पोरं आमची, त्यामुळे जागा होईल त्याच्या गाडीमध्ये. आता बघू अजून, आता खूप उशीर झाला आहे. पोरं इतके वैतागलेत ना, मी पण खूप वैतागली. जिथे जाईल तिथे गाडी भेटतच नाही आहे. इथून 3 ट्रॅक्टरमधून मग इथपर्यंत आलो. इथे म्हटलं एखादी गाडी भेटेल. इथे गाडी आहे एमटी आहे, त्यासाठी सीट नाही आहे, ती भरल्याशिवाय तो काढणार नाही. बघू अजून किती वेळ जातो आहे. हॅलो गाईज, फायनली आता मी स्टेशनला पोचलो, अंबरमाई स्टेशन. जसं तुम्हाला मागाशी व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्हाला गाडी नव्हती भेटली, पण त्यानंतर भेटली. त्या गाडीमध्ये इतकी गर्दी होती ना की बसायला पण जागा नव्हती. त्यामुळे मला तो व्हिडिओ काढताना आला, म्हणून मी डायरेक्ट आता ते स्टेशनवर आले. आता जस्ट पोचले. आता ट्रेन येतच आहे. ट्रेनचा टाईम होऊन गेला आहे, पण ती आता लेट आहे आज संडे असल्यामुळे. फायनली गाईज मी घरी पोचले आणि जस्ट म्हणजे आताच पोचले. सकाळी 12 वाजता निघाला होतो आम्ही आणि आता पोचलो. तुम्हाला कसं मी व्हिडिओ सगळं सांगितलं की मला यायला कसा उशीर झाला, आम्हाला गाड्या भेटल्या नाही, रस्त्याने आम्ही कसा होता. त्यामुळे माझा पुन्हा असा वापर झाला आहे. जस्ट आत्ताच आलं घरामध्ये. त्यामुळे तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.